नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन लॅपटॉपवर सर्च करून शोधत आहे की जगातील सर्वात अगदी उत्कृष्ट बाबा कसं बनायचं. तेव्हा आता काही व्हिडिओज तो पाहत असतो आणि ते व्हिडिओज बघून आणि हे बघा अगदी कंबर कसून तयार राहायचं. जे काही आता बाबा व्हायचे आहे तर त्यांनी फिट राहायचे आहे आणि अगदी या 9 महिन्यामध्ये आता होणाऱ्या बाळाच्या आईची काळजी घ्यायची आहे. आणि हे बघा बाबा होण्याची जी काही गुड न्यूज आहे तर ती कळाल्यानंतर पेरेंट्स होण्याचे तो धडे घेत असतो आणि बाप होणं ही काही साधी गोष्ट नसते. म्हणून अर्जुन सगळे काही व्हिडिओ बघून आता स्वतःला फिट करत असतो. त्यानंतर अस्मिता रूममध्ये आहे, खूपच टेन्शनमध्ये आहे बिचारी, कारण सचिनने तिच्यावर जे आरोप केलेत याच्या तिला फार आता टेन्शन आलेले आहे. आता सायली तिला समजवण्यासाठी तेथे येते. अस्मिता बाळाला झोक देत असते आणि ती विचारत असते. तर सायली विचारते की काय अस्मिता, सचिन भाऊजींचा विचार करतेस का? त्यावरती अस्मिता तिला म्हणते की सायली, तू कशाला त्याला भाऊजी म्हणतेस? आताच तो आता माझा कोणीच लागत नाही, तसा तो तुमच्यासुद्धा कोणीच लागत नाही आणि त्याच्याबद्दल तर आता मला एकही शब्द नाही बोलायचं सायली. त्याचं नाव सुद्धा मला घ्यायचं नाही. आपण मात्र कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोलूयात. त्यावर सायली म्हणते, अग अस्मिता, मी वेगळंच काहीतरी खरंतर विचारायला आले होतेस. अस्मिता विचारते की काय विचारायचं होतं? सायली म्हणते की अस्मिता, अगं मला सतत मात्र असे जे वास येतात ना ते नकोसे वाटतात, मळमळसारखं होतं. आणि मला एक गोष्ट सांग जेव्हा तू गरोदर होती तेव्हा तुला असला कोणताही त्रास झालेलं मला नाही आठवत. तू तर अगदी मजेतच होती ग. अस्मिता हसते आणि म्हणते की सायली, तुला कळतं का तू आणि मी सारखे आहोत का? तूच सांग की आपल्या प्रेग्नन्ससुद्धा सारखे कसे असतील त्यानंतर इकडे अर्जुन जो व्हिडिओ बघत आहे त्यामध्ये मात्र सांगितलं जातं की आता मात्र आपल्याला असं वाटतं की आई प्रेग्नेंट म्हणजे हे बघा बाळ जरी बायकोच्या पोटात वाटणार असेल तरी सुद्धा ते तुमच्यासुद्धा पोटात आहे, असं तुम्ही आचरण करायचं. तेव्हा अर्जुनला तर हा पॉइंट खूपच आवडतो. तो लगेच म्हणतो की गुड पॉइंट आणि लगेच नोटबुकमध्ये तो पॉइंट लगेच आता तो लिहून घेतो की पापसुद्धा प्रेग्नेंट आहे असं समजायचं. आणि आता मात्र आईला मॉर्निंग सिकनेस याले आपण घेऊयात, कारण 3 महिने हा त्रास होत असतो. म्हणजे याचा अर्थ काय असतं की डोहळे लागणे, कारण आता आईच्या माध्यमातून बाळ तुमच्याकडे काहीतरी मागण्या करत असतो आणि बाप म्हणून तुमचे कर्तव्य आहे तर त्या मागण्या तुम्ही पूर्ण करायच्यात. आणि त्यानंतर आता काय करायचं नाही. त्यानंतर इकडे अस्मिता सायलीला म्हणते की हो ना अगं, मला सुद्धा मॉर्निंग सिकनेस होता, पण त्यावर मात्र मला एक रामबाण इलाज सापडला होता की ज्याने माझा नवश इतका गेला आणि तू माझी काळजी सुद्धा घेत होती सायली, तरी सुद्धा तो तुला नाही कळाला. सायली विचारते की अगं अस्मिता, कुठला रामबाण उपाय आहे? लगेच सांग मला, खरंच मला खूप गरज आहे. अस्मिता सायलीला कपाट उघडायला सांगते. उघड. तर तेव्हा सायली कपाट उघडते आणि तेव्हा आता इनेलर आहे तर सायली बाहेर काढते आणि स्मिता म्हणते की हा माझा रामबाण उपाय आहे, कारण ह्या इनेलचा वास घेतला तर माझं मळवळण पूर्णपणे थांबून जायचं आणि माझा नशेसुद्धा गायब. त्यावरती सायली विचारते की अगं पण हे साधं इनेलर आहे, याने तुला फरक पडायचा का? खरंच बाई अजबच आहे. अस्मिता म्हणते की प्रेग्नन्सीमध्ये अशा अजनबी आणि अशा या गोष्टी घडू शकतात. आणि हे बघ सायली, तुला आठवत का कधीही ढोबळी मिरची न खाणारी मी, फक्त ढोबळी मिरचीच मला आवडायची, दुसऱ्या भाजीचाच विचार मी करू शकत नव्हते. तेव्हा सायली म्हणते की हो ना, चांगलंच आठवतं, कारण दर दिवसाड ढोबळी मिरच्याची भाजी करून मी सुद्धा कंटाळेच होते. अस्मिता म्हणते की हो ना, तेच तर. मग तू एक काम कर, येणेला ट्राय करून बघ, तुला सुद्धा आराम मिळेल. सायली म्हणते की पण अस्मिता, मला नाही वाटत याचा मला उपयोग होईल म्हणून. आणि पूर्णा आजीने सुद्धा मला त्यांच्याकडे असणारे सुवासिक
एका औषधी अत्तराबद्दल सांगितलं होतं आणि ते तर मी वापरलं, पण माझी डोकेदुखी तर आणखीनच वाढली. अस्मिता म्हणते की हो का अग मग तुला दुसरा कोणता तरी वास आवडेल हे बघ, तुला फुलं आवडतात, मग एखाद्या फुलाचा सुगंध तू घेऊन बघ. तेव्हा सायली म्हणते की अगं पण मला कसं कळणार की मला कुठल्याच फुलाचा सुगंध आवडतो म्हणून. म्हणजे हे बघ असं होईल की बागेतील प्रत्येक फुलाकडे जाऊन मी वास घेत राहील आणि जर आपल्या बागेत कोणी आलं तर ते काय म्हणतील बघा, किती विचित्र डोहळे लागलेले आहे. इथे जाते त्या फुलाचा वास घेते, तिथे जाते त्या फुलाचा वास घेते. मित्रांनो, सायलीचे डोहळे तर अजबच असतात. सायलीसुद्धा खूप हसते आणि अस्मिताला सुद्धा खूप हसवते. मित्रांनो, आता हे डोहळे कसे लागलेले आहे आणि दोघे मात्र पोट धरधर हसवता हसतात. आता सायलीला तर अस्मिताला हसवायचंच असतं, कारण दुसऱ्या कोणत्या तरी विषयात तिला रमवायचं असतं आणि सायली तिला हसताने पाहते आणि सायलीसुद्धा मनातून खूपच खुश होते आणि म्हणते की खरंच अस्मिताला इतकं खळखळून हसताने किती छान वाटतं बरं. आणि बरं झालं मी सचिन भाऊजींचा विषय बदलला आणि माझ्या गरोधन पराबद्दल मी तिला विचारलं आणि त्या विषयाने बघा ना अस्मिता किती खुश झाली. आणि तेवढ्यात अस्मिताच्या मोबाईलवर कॉल येतोय. चैतन्याचा फोन असतो तर सायलीम म्हणते की बर ठीक आहे, तुमचं चालून द्या, मी आले. सायली बाहेर जाते. अस्मिता फोन उचलते आणि बोल ना चैतन्य. तेव्हा चैतन्याचा कॉल असतो. त्यानंतर इकडे अर्जुनच मस्तपैकी व्हिडिओ बघण्याचं काम सुरू असतं. किती तो एक्सायटेड असतो बाबा होण्यासाठी. काय काय करावं लागतं, कसं परफेक्ट बनावं लागतं याचे धडे तो घेत असतो. मित्रांनो बघा, अर्जुनची तयारी बघा, किती एक्सायटेड आहे. आणि अर्जुन आता लगेच खुशतो. व्हिडिओ म्हणजे पूर्ण झाल्यानंतर आता लॅपटॉप बंद करतोय आणि म्हणतो की झालं शेवटी, आणि आता मात्र यांचे सगळे एपिसोड मला बघायला हवेत आणि तरच मात्र मी चांगला बाबा होईल. अर्जुन खूपच खुश आहे आणि त्याला आता हे टिप्स मिळाल्यामुळे त्याला आणखीनच आनंद होतो. त्याच्या मनातील बाळाविषयी असणारी भीती गायब होते आणि तो स्वतःला कसं म्हणतो की आता प्रत्येकजण मला पनवेलमधील एक आता उत्तम वकील म्हणतात, परंतु आता मात्र पण मला पनवेलमधील नाही, इंडियामधील नंबर 1 बाबा बनवायचा आहे आणि नंबर 1चा हजबंडसुद्धा म्हणतील आणि ते किक होऊन दाखवेलच. जे काही टिप्स त्याने लिहिलेले आहे तर त्यावर तो पुन्हा आता लक्ष घालतोय आणि आतापचा बारीक विचार करत आहे. त्यानंतर इकडे चैतन्यने अस्मिताला एका कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलावलेला आहे. तेव्हा अस्मिता त्याला भेटायला येते. दोघं मात्र आता एकमेकांशी गप्पा करत आहे. चैतन्य मात्र अस्मिताला मनातील भीती आणि तिच्या मनातील असणारा नाराजगीपणा दूर करण्यासाठी एका बहिणीसारखं तिला आनंदात वागण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु याचा अर्थ मात्र आता सचिन पुन्हा त्याचा फायदा करून घेत आहे. चैतन्य अस्मिताला म्हणत असतो की बघ अगं अस्मिता, मी तुला म्हणत असतो एकदा कुठे बाहेर निघ, मनाला किती मस्त वाटतं. जेव्हा बाळाची झोपण्याची वेळ असते त्यावेळेस तर आपण बाहेर पडलं की नाही पाहिजे. फ्रेश हवा घे मस्त वातावरणामध्ये. आणि ते दोघं आता छान असे गप्पा करत आहे. परंतु हा दृष्ट सचिन त्यांचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतो. अस्मिता आता हसत असते तर चैतन्य म्हणतो की क्या बात है, या निमित्ताने तरी तुझ्या चेहऱ्यावर हसू आलं. आता तिच्या चेहऱ्यावर हसू येऊन हे सगळं विसरण्यासाठी चैतन्य प्रयत्न करतात आहे आणि इसी बात पे चेअर हो जाय म्हणून दोघे आता ज्यूसच्या एकमेकांच्या ग्लासाला ग्लास देत आता हे मस्त ज्यूस पीत आहे. परंतु आता हा फोटो लगेच काढून घेतोय आणि ते फोटो काढून तो स्वतःला म्हणतो की अर्जुन सुभेदार, उद्या तुला कोर्टामध्ये पुरावे लागतात, तर मग हे घे तुझ्या बहिणीच्या अखेरचे पुरावे. कोर्ट मात्र या माणसाला हवा तसा धडा नाही शिकवणार, तो धडा मला शिकवावा लागेल म्हणून तो लगेच आता चैतन्याकडे येतो आणि चैतन्याची गसंडी धरतो. त्याला म्हणतो की उठ. चैतन्याला फारच राग येतो आणि रागाने
तो सचिनकडे बघत असतो. सचिनने त्याची गचंडी धरलेली असते आणि रागाने मात्र तो चैतन्याला म्हणतो की तू तिच्याबरोबर टाइमपास करतो. ती माझी बायको आहे अस्मिता. हे सगळं काही बघून खूपच घाबरते. मी तुला इतक्यांदा सांगितलं तरी सुद्धा तू अजून तिला फिरवतो. तेव्हा चैतन्य रागाने म्हणतो की सचिन प्लीज माझी कॉलर सोड. तर सचिन म्हणतो की नाही सोडणार आता. त्या कॉफी शॉपमध्ये जमलेले सगळे काही आता लोक मात्र बघत आहे. तेव्हा चैतन्य इकडे तिकडे बघतोय आणि सचिनला कॉलर सोड असे म्हणतो. सचिन तर ऐकायला तयार नसतो. सचिन म्हणतो की काय करणार आहेस. नाही सोडणार मी. तेव्हा आता अस्मिताला खूपच राग येतो. अस्मिता म्हणते की मूर्ख पण बंद कर. सचिन सोड त्याला. तेव्हा सचिन म्हणतो की याला तर मी अगदी फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहे. तीच याची लायकी आहे. त्यावर आता चैतन्य रागानेच म्हणतो की पोलीस स्टेशन असा काय गुन्हा केलेला आहे रे मी. आणि प्लीज तू तमाशे करू नको. सगळेजण बघतात. तर सचिन म्हणतो की हो बघून दे तुझ्यासारख्या फडीबाज माणसाला. तेव्हा चैतन्याला फारच राग आणि चैतन्य मात्र आता जोराने त्याला ढकलणार. तो सचिन लगेच चैतन्याला जोराने लोटून देतो आणि तेव्हा टेबलवरील जे काही आता तो टेबल आहे चैतन्याच्या अंगावर पडतो. चैतन्य खाली पडतो आणि सचिन त्याच्या अंगावर धावून येतो आणि त्याच वेळेस आता सचिन लाथेने मात्र त्याच्या पोटामध्ये लाथा मारत असतो. अस्मिता जोराने ओरडत असते. त्यानंतर आता इकडे अर्जुन सायलीसाठी काय करायचं, तिला काय आवडतं काय नाही याची प्रत्येक तो म्हणते की अरे चैतन्य तुला खूप लागलेला आहे. आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊया. आणि थांब एक मिनिट. तेव्हा चैतन्य म्हणतो की अग अस्मिता ताई मला काही झालेलं नाही. अस्मिता घाईने आपली बॅग वगैरे घेते आणि चैतन्याच्या हाताला धरून त्याला घरी घेऊन येते. त्यानंतर आता इकडे कल्पना मात्र विमलला आपल्या बागेमधून वेगवेगळी अशी फूल आणायला सांगते. विमलताई विचारतात की काय अहो वहिनी फूल कशासाठी. अर्जुन सायली प्रताप हे सगळेजण एकत्र बसलेले आहे. तेव्हा कल्पना म्हणते की अगं अर्जुनच्या वेळी जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा फुलांचा वास घेतल. यानंतर माझं मळमळायचं थांबायचं आणि काय सांगावं सायलीत सुद्धा तसंच होईल. तर विमलताई म्हणतात की हो लगेच घेऊन येते. तर अर्जुन म्हणतो की हो लवकर जा. तेव्हा आता प्रताप सायलीला विचारतो की सायली अगं तुला खरंच खूप त्रास होतो का. तेव्हा सायली हो म्हणते. अर्जुन म्हणतो की अगं सायली ते सगळे पदार्थ आहे ना तर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेत आणि परफ्यूमसुद्धा मी रूममध्ये ठेवून आलो आणि मग तुला त्रास नाही होणार कशाचा. तेव्हा सायली म्हणते की माफ करा. हे बघा मी मगाशी जरा तुमच्यावर ओरडूनच बोलले पण काय करणार होते. खरंच मला तो वासच सहन झालेला नाही. त्यावरती अर्जुन म्हणतो की नाही तुला त्रास होतोय. एक काम करतो मी सर्च करून बघतोय या त्रासावर काही उपयोग आहे की नाही. तो उपाय मी बघतो. आणि तेवढ्यात प्रताप म्हणतो की कल्पना अगं मला आठवतं अस्मिताच्या वेळी तुला तेलाच्या वासाचा त्रास होई च्या राईट. आणि त्यावेळेस तू काय केलं होच ब्र. कदाचित मात्र तो उपयोग सायलीला नक्की फायदेशीर ठरेल. कल्पना म्हणते की हो पण प्रत्येक बाईची प्रेग्नन्स वेगळी असते आणि आता कुणाला काय लागू होईल काही सांगता येत नाही. तेवढ्यात विमलताई आता बागेतून फुलं घेऊन येतात. हे बघा सायली ताई या फुलांचा सुवास घेऊन बघा तुम्हाला बरं वाटतं का. तेव्हा आता सायली जेव्हा वास घेते पण सायलीला आणखीनच मळमळायला होतं. तेव्हा ती म्हणते की नाही विमलताई ती फुलं लांब घेऊन जा. मला मात्र अगदी पुन्हा मळमळायला लागलं. आणि ती अर्जुनला म्हणते की अहो मी जरा आपल्या खोलीमध्ये ज्या मी वरती मात्र फ्रेशनर वगैरे नाही ना मारलं. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही आणि हे बघ त्या दिवशी मात्र तो फ्रेशनरला एवढी रिॲक्ट का झाली होती ते मला आता कळाले. त्यामुळे फ्रेशनर मी आतच ठेवलेला आहे. तेव्हा आता सायली म्हणते की हो मी जाते. कल्पना म्हणते की हो जातो. आणि सायलीला मळमळायला होत असतं. तिला आता खूपच असं उलटी झालीसारखं होत आहे. आणि तेवढ्यात ती वर जात असताने
तिच्या मोबाईलवर फोन येतो तेव्हा आता सायली म्हणते की बघा फोन. तर प्रताप म्हणतो की सायली, अगं फोन घेण्याची काही गरज नाही, तू वर जा आता. त्यावर सायली म्हणते की बाबा अहो अश्विन भाऊजींचा फोन आहे, म्हणजे त्यांना नक्कीच काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल. तेव्हा आता सायली फोन उचलते, स्पीकरवर टाकते आणि म्हणते की बोला ना अश्विन भाऊजी, आम्ही सगळेजण एकत्रच आहोत. आणि फोन स्पीकरवर आहे तेव्हा अश्विन म्हणतो की बरं ठीक आहे, सगळ्यांनी ऐका पूर्ण. आजीची जी काही आज ही डॉक्टर आहे तर ती आज येणार आहे. दुपारी जे काही घडलेलं आहे आज ते सगळं मी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये त्या एक स्टेप मात्र पुढे जाणार आहे. त्यावरती सायली विचारते की म्हणजे आज त्या नक्की काय विचारणार आहेत. अश्विन म्हणतो की ते तर मला सुद्धा माहिती नाही. आणि त्या असं म्हणाले की पूर्णाजीची रिॲक्शन थोडीशी मात्र हाट असू शकते आणि कदाचित या सगळ्याचा पूर्णाजीला त्रास पण होऊ शकतो आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी रेडी राहायला हवं असं डॉक्टर म्हणाल्यात. तेव्हा प्रताप विचारतो की अश्विन, त्या जे काही करणार आहेत ते खरंच खूप गरजेचं आहे असं वाटतं का. अश्विन म्हणतो की डॅड अहो गरजेचं नसतं तर त्याच कशाला काही म्हणाल्या असत्यात. प्रताप म्हणतो की हो ते पण बरोबर आहे, त्यांना तू सांग की आम्ही तयार आहोत आणि यायला सांग. अश्विन म्हणतो की थोड्याच वेळात त्या मला वेळ सांगणार आहे आणि वेळ सांगितल्यानंतर मी तुम्हाला लगेच कळवतो त्या कधी येणार आहे. सायली म्हणते की बरं अश्विन भाऊजी ठीक आहे, फोन ठेवते आणि तेवढ्यातच मीता आणि चैतन्य येत आहे. अस्मिता मम आणि डॅड करतच आलेली आहे. अर्जुन या सगळ्यांना मात्र ती आवाज देते आणि तेवढे दोघा आत येतात तर चैतन्याची ती अवस्था बघून सगळ्यांना एक धक्काच बसतो. सायली विचारते की चैतन्य, सगळेजण खूप घाबरतात. तर प्रताप विचारतो की अस्मिता. विमलताई म्हणतात की बाबरे, सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे कोर्ट जेलमध्ये प्रिया जेवण करत आहे. लेडीज कॉन्स्टेबल तेथे येतात आणि म्हणतात की हे बघ मुली, तुला तुझ्या घरच्यांना निरोप पाठवायचा होता ना. प्रियाला तर फारच आनंद होतो. ती म्हणते की हो, माझ्या घरच्यांना कळवायचं आहे की मी गरोदर आहे. मी जेलर साहेबांची परवानगी घेतली का. तेव्हा लेडीज कॉन्स्टेबल म्हणतात की हो घेतली आणि ते म्हणाले की तू पत्र लिहू शकते आणि तू दिलेल्या पत्त्यावर आम्ही ते पोहोच करू शकतो. प्रिया म्हणते की हो चालेल, चला. तर मोठं काम झालं, माझं पूर्ण गरोदर आहे हे जर एकदा या कल्पीला कळालं आणि ती कल्पिना मात्र नक्की पाघळेल. त्यानंतर इकडे जेव्हा आता सचिनने हे सगळं केलेलं आहे माहिती होतं तर प्रताप रागणे म्हणतो की सचिनने तुझ्यावर हात उचलला. अर्जुन म्हणतो की तू फोन का केला नाहीस, नाहीतर इन्स्पेक्टर सावंतांना फोन करायचा होता, ते लगेच आले असते. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, काय होणार होतं, प्रकरण अगोदरच केवढं चिघळलेलं आहे. अस्मिता म्हणते की होन, आम्हाला सुद्धा त्यावेळेस काय करावं ते सुचत नव्हतं. चैतन्याला खूप लागलेला हे एवढाच विचार माझ्या मनात येत होता. तेव्हा अर्जुन खूपच भडकलेला आहे आणि तो म्हणतो की आता ह्या सचिनला मी नाही सोडणार, कारण मार खाल्ल्यानंतर कसं वाटतं हे त्याला कळायलाच हो. आणि रागाने तो जायला निघतो. तर सायली म्हणते की अहो ऐका, डोक्यात राग घालून असं जाऊ नका. चैतन्य भाऊजीने पोलिसांना नाही बोलावलं आणि तुम्ही जर काही वेडवाकड केलं आणि तो सचिन मात्र पोलिसांना बोलवेल तेव्हा. चैतन्य म्हणतो की अर्जुन, खरंच तू सुद्धा रागाच्या भरात काहीतरी करशील आणि कोर्टामध्ये ते सगळ्यांना आपल्या मागत पडेल. त्यावर अस्मिता म्हणते की माझीच चूक झाली, मी चैतन्याला म्हणाले होते की घरामध्ये बसून बसून कोंडल्यासारखं होतं आणि म्हणून त्याने कॅफेमध्ये जाण्याचा प्लॅन ठरवलेला होता, मी जायलाच नको होतं. त्यावरती प्रताप म्हणतो की अस्मिता, अगं यात तुझी काही चूक नाही. ते सचिनच्या मनामध्ये विष भरलेला आहे, त्याला कोण काय करणार आहे बरं. तेव्हा अस्मिता म्हणते की हो ना, म्हणूनच मला प्रश्न पडतो की अशा माणसाबरोबर मी प्रेम का केलं, तो माणूस म्हणून घेण्याच्या लायकीत सुद्धा नाही. तेव्हा कल्पना म्हणते की हे बघा, कोणीही रागाच्या भरात काही करू नका, फक्त त्या सचिनला कसा आता शिक्षा होईल
हे अर्जुन, तू जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी. आणि आता अर्जुन, त्याला जास्त बोडगी मागायला सुरुवात कर. त्याला धडा शिकवलाच पाहिजेल, चांगलीच अद्दल त्याला घडली पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, ते तर होणारच आहे आणि त्याला अद्दल तर घडणारच आहे. आणि आता तो जो काही चैतन्याला तो मलमपट्टी वगैरे करत असतो, सायलीला त्याचा खूपच त्रास होतो. तेव्हाच मीता विचारते की सायली, तुला त्रास होतो का? सायली म्हणते की हो. तर कल्पना तिला वर जायला सांगते आणि तेवढ्यात पुन्हा सायलीच्या मोबाईलवर अश्विनचा फोन येतो. तेव्हा आता सायली फोन उचलते आणि बोला अश्विन भाऊजी असं म्हणतंय. तर अश्विन म्हणतो, मला डॉक्टरांचा फोन आला होता आणि त्या संध्याकाळी 5 वाजता आजीला भेटायला येतात आणि मी त्यांना घेऊनच येतो. तेव्हा आता सायली म्हणते की बरं चालेल. अश्विन म्हणतो की आपण सगळ्यांनी मात्र तिथे त्यावेळेस हजर राहायला हो. सायली म्हणते की बरं ठीक आहे. सायली म्हणते की यात तुम्ही आम्ही सगळेजण घरातच आहोत. त्यानंतर आता ही साक्षी मात्र आपली प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी डॉक्टरांकडे आलेली आहे. डॉक्टर सगळे काही रिपोर्ट वगैरे बघतात आणि तिला विचारतात की मी दिलेली सगळी औषध तुम्ही घेतलेले आहे का? साक्षी म्हणते की हो डॉक्टर. आणि म्हणतात की हे बघा, नॉर्मली मात्र आम्ही चेहरा जर बिघडला असेल तर अशा सर्जरी करत असतो, पण तुम्हाला मात्र तुमचा पूर्ण चेहराच बदलायचा आहे. आणि हे बघा, हे काम मात्र एकात नाही होऊ शकत. यामध्ये काहीसाठी मल्टी टेस्ट सुद्धा करावे लागते. एक कपाळाची सर्जरी वेगळी असते, नाकाचा जर आकार बदलायचा असेल तर ती सर्जरी वेगळी असते आणि ह्या सगळ्यामध्ये रिकव्हर होण्यासाठी बराचसा कालावधी जाऊ शकतो. आणि या सगळ्याला तुमची तयारी आहे का? साक्षी म्हणते की हो डॉक्टर, फक्त अट तुम्हाला इतकी आहे की माझा चेहरा पूर्णपणे बदलायला हवा. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे आणि डॉक्टर फोन करून आता लगेच आताची तयारी करायला सांगतात. ती साक्षीला स्पेशल रूममध्ये बसायला सांगतात. तेव्हा साक्षी म्हणते की ठीक आहे. तर ती उठते आणि मनात म्हणते की अर्जुन सुभवेदार, तू कितीही हातपाय जरी मारले तरी सुद्धा तो ओळखू शकणार नाही की साक्षी शिकरे आहे. तरी कोण? त्यानंतर आता इकडे सायलीला जो काही त्रास होत आहे त्यासाठी आता अर्जुन सुद्धा आता सबळ काही त्यांना आठवेल. त्यानंतर आता म्हणजे सायलीसाठी अर्जुनने जी निशिगंधाची फूल आणलेली आहे आणि सायली त्या फुलांचा वास घेते. तेव्हा तिला खूपच छान वाटतं आणि ती म्हणते की खूपच छान वाटतं. आणि आता अर्जुन तर आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतो. अस्मिता म्हणते की प्रतिमा, आत्याला सुद्धा निशिकागिकंदाच्या फुलांच्या वासाने बरं वाटायचं. तर कल्पना म्हणते की दोघींना सुद्धा एकाच गोष्टीने कसा फरक पडला असेल. तेव्हा आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.